नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपल्याला बोलायचंय ते परत एकदा शेतकरी आंदोलनाबद्दल. कारण शेतकरी आंदोलनाचं प्रकरण हे रस्त्यावरून आज न्यायालयात गेलं. सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि सर्वोच्च न्यायालयाने काय आदेश दिलेले आहेत ते बघा. त्यांनी असं म्हटलंय, केंद्र सरकारने हे जे कृषी कायदे आहेत, ज्या 3 वादग्रस्त कृषी विधेयकांवरून, कायद्यांवरून हे आंदोलन सुरू आहे. हे कायदे मागे घ्यावेत असं सर्व शेतकऱ्यांना वाटतं. शेतकरी आंदोलकांची ती मुख्य भूमिका आहे. ते सगळे कायदे तुम्ही रद्दच करा आणि मग चर्चेला सुरुवात करू, असं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं. उलट केंद्र सरकारचं म्हणणं असं आहे, की या कायद्यामध्ये ज्या काही दुरुस्त्या करायच्या त्या आपण करूया. त्यासाठी वाटाघाटी करूया आणि म्हणून वाटाघाटींच्या फेऱ्या सुरू आहेत, पण त्यातून हाताला काही लागलेलं नाहीये. कुठल्याही प्रकारची तडजोड झाली नाहीये. कारण दोन्ही बाजू आहेत, ते आपापल्या भूमिकांवरती ठाम आहेत. आणि मग सर्वोच्च न्यायालय काय म्हणते, की केंद्र सरकारने या कायद्यांना स्थगिती द्यावी, अन्यथा सर्वोच्च न्यायालयाकडून या कायद्यांना स्थगिती दिली जाईल. कोण म्हणताय असं? सरन्यायाधीश शरद बोबडे असं म्हणतायत. केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या 3 कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेला जे सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे आव्हान दिलंय, त्यावर ही सुनावणी सुरू आहे. आणि त्या सुनावणीच्या दरम्यान सरन्यायाधीश कठोर झालेले. ते काय म्हणतात? केंद्रानं जे काही चाललंय त्या सगळ्याची जबाबदारी घेतली पाहिजे. हे कायदे केंद्राकडून लागू करण्यात आले आहेत. हे कायदे अधिक योग्य मार्गाने लागू करता आले असते. म्हणजे सरळ-सरळ त्यांनी ताशेरे मारलेले आहेत, की केंद्र सरकारने अधिक योग्य मार्गाने लागू करता आले असते म्हणजे काय? तर शेतकरी संघटनांशी चर्चा करायला हवी होती. राज्यांशी चर्चा करायला हवी होती. विरोधी पक्षांशी चर्चा करायला पाहिजे होती. हा कुठलाही मार्ग न अवलंबता थेटपणे एका आवेशात, झपाट्याने आणि घाईगर्दीत हे 3 कायदे मंजूर करण्यात आले. या संबंधीचा विरोध बाजूला ढकलण्यात आला आणि संसदेमध्ये ज्या पद्धतीने हे कायदे मंजूर करण्यात आले, त्यावेळेस त्याबद्दल सर्व विरोधकांनी टीका केली होती. आणि आपल्याला माहिती आहे, की शिरोमणी अकाली दल हा पक्ष तर या प्रश्नावरती राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमधनं बाहेर पडला. पुढे काय म्हणतायत? की कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीवर तुम्ही केंद्राकडून स्थगिती द्या, नाहीतर आम्हाला ती द्यावी लागेल. त्यांनी म्हटलंय, संपूर्ण महिनाभर तुम्ही शेतकरी नेत्यांशी चर्चा करत आहात, पण काहीही तोडगा निघू शकले नाही, हे खेदजनक आहे. तुम्ही सांगितलं, की आम्ही चर्चा करतोय, चर्चा करतोय. कोणत्या पद्धतीच्या वाटाघाटी सुरू आहेत? असं थेटपणे सरन्यायाधीश विचारतायत. चर्चा चालू आहे, चर्चेचा गुऱ्हाळ चालू चालू आहे म्हणजे काय चालू आहे? कुठले मुद्दे आहेत त्याच्यामध्ये? काय प्रगती काय होती आहे? कुठल्या गोष्टींबाबत तुम्ही लवचिक भूमिका स्वीकारलेली आहे? हे काही स्पष्ट होत नाहीये. जे वादग्रस्त फारसे मुद्दे नव्हते, त्याबाबत तुम्ही मान्य केले शेतकऱ्यांच्या काय मागण्या होत्या त्या. त्या मागण्या मान्य कराव्यात की करू नयेत. माझं माझं म्हणणं आहे, की विजेच्या संबंधी ज्या काही सुधारणा होत्या त्या मागे घेण्यात आल्यात. प्रदूषणासंबंधी सुद्धा सरकारने त्या ज्या गोष्टी करायची गरज होती, त्या मागे घेतलेल्या आहेत. माझ्या मते त्या मागे घेतल्या नसत्या तरी चाललं असतं. कारण त्याच्यामुळे प्रदूषणाला एक प्रकारे चालना मिळू शकते किंवा वीज मंडळ सुद्धा अधिक गर्तेत जाऊ शकतात. किंवा ज्या 2 गोष्टी शेतकऱ्यांच्या ज्या गोष्टी मान्य करायला नको होत्या, शेतकरी संघटनेच्या असं माझं मत आहे, त्या मान्य केल्या गेल्यात. आणि ज्या त्यांच्या रास्त मागण्या म्हणून पुढे येत आहेत, त्याबाबत सरकारने म्हणजे मोदी सरकारने ठाम भूमिका घेतली, की आम्ही त्या मानणार नाही म्हणजे नाही. अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली. सर्वोच्च न्यायालय पुढे असं म्हणते, की काही नागरिकांनी आत्महत्या केली आहे. वयोवृद्ध नागरिक आणि महिला आंदोलनात सहभागी झाले आहेत. हे काय सुरू आहे? असं ते म्हणतात. आणि मग ते असं म्हणतायत, म्हणजे असं त्यांनी क्लीन चिट शेतकरी आंदोलकांनाही दिली नाही. त्यांचं असं म्हणणं आहे, की याच्यामुळे लहान मुलं किंवा बाया-वापड्या, विशेषतः वयोवृद्ध स्त्री-पुरुष यांना त्रास होतोय. थंडी आहे, कधी-कधी पाऊस पडतोय, राहायची नीट व्यवस्था आहे असं नाही. तेव्हा निदान
त्यांना तरी घरी पाठवावं अशी त्यांची इच्छा आहे. आता याबाबत सर्वोच्च न्यायालयाने जे म्हटलेलं आहे, आंदोलन चालू द्यायचं, आंदोलन चालायला काही हरकत नाही. पण यामुळे लहान मुलांना किंवा वयोवृद्धांना त्रास होऊ नये, अशी सर्वोच्च न्यायालयाची जी इच्छा आहे, ती रास्त आहे आणि त्याचा सन्मान शेतकरी आंदोलनकांनी सुद्धा करायला पाहिजे. तर पुढे ते असं म्हणतायत, की आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात काय वाटाघाटी सुरू आहेत ते आम्हाला माहीत नाही. पण ही अंमलबजावणी कृषी कायद्यांची काही काळ तरी स्थगित ठेवता येईल ना. म्हणजे तुमचं जे काही वाटाघाटी चालू आहेत, त्यावेळी तरी तुम्ही हे सगळं स्थगित ठेवा. आणि त्यांनी असं म्हटलंय, की सर्व सरकारचं असं म्हणणं होतं, की थोडक्यात हे आंदोलन गुंडाळलं जावं. म्हणजे शाहीन बागेमध्ये जसं सरकारने न्यायालयामार्फत दीर्घकाळ आंदोलन चालू होतं आणि मग लोकांची गैरसोय होते आहे, म्हणून ते आंदोलन जे आहे, ते मागे बाजूला केलं त्या आंदोलकांना. असंच यावेळी शेतकरी आंदोलकांना पूर्णपणे तिथनं हटवू, अशा प्रकारची इच्छा सरकारची होती. पण त्यांनी असं म्हटलं, की आंदोलन नक्की सुरू ठेवता येईल. आंदोलकांना सगळ्या आंदोलकांना घरी पाठवायचं, आंदोलन चिरडून टाकायचं, ते बाद करायचं. ही कोणाची कशीही इच्छा असली, तरी ती मांडण्यात आलेली नाही. आंदोलन त्याच ठिकाणी व्हावं की नाही हा प्रश्न आहे. पण आंदोलन सुरू ठेवता येईल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय, की आता याच्या संबंधी अ, जे काय अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा होईल तो होईल. परंतु सर्वोच्च न्यायालयाने शेतकरी आंदोलकांना काही एक सल्ला दिलेला आहे. पण कान उघाडणी मात्र सरकारचीच केलेली आहे. म्हणजे सरकारचा जो दुराग्रह आहे, जी आडमुठी भूमिका आहे, सरकार वाटाघाटी पुढे नेऊ शकत नाही. तुम्ही जर नेऊ शकत नसाल, तर मग सर्वोच्च न्यायालय एक समिती अ, निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली नेमेल आणि मग त्या समितीच्या अंतर्गत याच्या संबंधी काय निर्णय व्हायचा तो होईल. मग समितीवरती कोण-कोण असेल, नसेल हा भाग नंतरचा. सरकारचं म्हणणं असं आहे, की 15 जानेवारीपर्यंत तुम्ही मुदत द्या. आता वाटाघाटी चालू आहेत. त्याबाबत कशी काय प्रगती होती ते बघूया. पण न्यायालय मात्र अशी मुदतवाढ द्यायला आता फारसं उत्सुक नाहीये, तयार नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे, की आता तुम्ही हे स्थगित करा. ही विधेयकं जी आहेत, त्यांना स्थगिती द्या आणि मग पुढचं काय ते पुढे. पण मग कमिटी जर नेमली, तर सरकारच्या कक्षेतनं एक प्रकारे हा सगळा हा जो काही मुद्दा आहे तो बाहेर जातो. म्हणजे सरकारचं पूर्ण नियंत्रण ज्या मुद्द्यावरती होतं, सरकारने याच्या संबंधी तोडगा काढायला पाहिजे. व्यापकपणा दाखवला पाहिजे. चर्चा केली पाहिजे. संवाद आणि सलोखा, सहकार्य याच्यातनं समन्वयातनं मार्ग काढला पाहिजे. यामध्ये सरकार अपयशी ठरलेलं आहे आणि सरकार अपयशी ठरलेलं आहे म्हणून सर्वोच्च न्यायालय एक प्रकारे पुढाकार घेत आहे. मोदीजींच्या किंवा मोदी सरकारच्या हट्टीपणामुळे सर्वोच्च न्यायालयाला आता यामध्ये पुढाकार घ्यावा लागत. मोदीजींचा हा हट्टीपणा आहे, तो केवळ भारतीय जनता पक्षाला नडतो असं नाही. तो संपूर्ण देशाला सुद्धा नडतो आहे. सातत्याने नडतोय. हा जो हट्टीपणा, आडमुठेपणा, दुराग्रह आहे, तो देशाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्याला बाजूला ठेवावा लागतो. मी तुम्हाला उदाहरण देईल, की अगदी संयुक्त महाराष्ट्रासाठी जे आंदोलन चाललं होतं, त्यावेळी नेहरूंच्या विरोधी तमाम महाराष्ट्र उभा राहिला होता. काँग्रेस बाजूला ठेवा. काँग्रेस अर्थात काँग्रेसचे नेते नेहरू होते, त्यामुळे काँग्रेसचा तिथे संबंध होता. पण शेवटी नेहरूंना संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य करावी लागली. कारण लोकांची इच्छा होती, लोकेच्छा होती. त्या लोकांची इच्छा काय आहे, ते लक्षात घेऊनच व्यवहार करावा लागतो. मी तुम्हाला इथे पंडित जवाहरलाल नेहरूंचं उदाहरण देतो. म्हणजे लोकशाहीवादी नेता, जो विरोधी पक्षांच्या मतांची सुद्धा दखल घेऊन व्यवहार करतो असा नेता. त्यामुळेच त्यांना जगाचं नेतृत्व करायची एक प्रकारची संधी मिळाली. मी जगाचा नेता आहे, मी विश्वगुरू आहे, असं नेहरू कधीच म्हणाले नव्हते. परंतु ज्यावेळी देश स्वतंत्र झाला, त्यावेळी नेहरूंच्या इतका लोकप्रिय नेता दुसरा देशात नव्हता. महात्मा गांधींचे नेतृत्व
ची उंची आणि त्यांचं नेतृत्व वेगळ्या प्रकारचं होतं. ते राजकारणामध्ये जे होते, त्यांचं एक प्रकारचं आध्यात्मिक नेतृत्व होतं. ते प्रत्यक्ष सत्तेमध्ये बसणार नव्हते. पण महात्मा गांधी वगळल्यास नेहरू इतका लोकप्रिय नेता कोणीही नव्हता. ते पंतप्रधान झाले होते इतक्या मोठ्या देशाचे, इतके लोकप्रिय नेते असल्यामुळे त्यांना सहज हुकुमशहा बनता आलं असतं. कोणी अडवलं होतं? फारसा विरोधात कोणीच नव्हतं फारसं त्यांच्या. अशा वेळी त्यांना सहज हुकुमशहा बनता आलं असतं. पण ते हुकुमशहा बनले नाहीत, याचं कौतुकाने उल्लेख कोणी केलाय, तर जगप्रसिद्ध तत्वज्ञ बर्ट्रांड रसेल यांनी हे म्हटले. रसेल हे किती मान्यताप्राप्त विचारवंत होते, तत्वज्ञ होते, लेखक होते हे आपल्याला माहिती आहे. शांततावादी नेते होते. त्यामुळे रसेल यांनी म्हणणं याला खूप महत्व आहे. मला आठवतंय, की अनेकांचं चरित्र वाचताना, जुना इतिहास चाळताना काय लक्षात येतं, की नेहरूंचा जो लोकशाही स्वभाव जो आहे, उदारमतवादी दृष्टिकोन आहे तो. उदाहरणार्थ, ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची मागणी पुढे आली, त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातल्या काँग्रेस सोडून सगळ्या नेत्यांनी नेहरूंच्या विरुद्ध खूप घणाघाती टीका केली होती, रास्तपणे टीका केली होती. नेहरूंचा त्याला विरोध होता. संयुक्त महाराष्ट्राला सुरुवातीला. पण ज्यावेळी हा महाराष्ट्रामधला जो सगळा आवाज जो बुलंद व्हायला लागला, कॉम्रेड डांगे, एस.एम. जोशींपासून ते आचार्य यात्र्यांपर्यंत, प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत सगळ्या तोफा दणाणायला लागल्या. तेव्हा त्यांना ही मागणी मान्य करावी लागली. मी अजिबात कधीही ही मागणी मान्यच करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याला दुसरंही कारण असं होतं, की यशवंतराव चव्हाण हे सुद्धा उदारमतवादी नेतृत्वाचेच नेते. आणखीन एक उदाहरण देतो. अटलजी जेव्हा पहिल्यांदा संसदेमध्ये आले, तेव्हा त्यांच्या भाषणांचं, त्यांच्या प्रतिपादनाचं कौतुक विरोधी पक्षात असूनही अटलजी नवीन होते. पण नेहरूंनी केलं. अनेक नव्या खासदारांचं त्यांच्या अ, युक्तिवादाचं कौतुक नेहरूंनी सदैव केलं. नाथ पैनपासून अनेक जण जे विरोधात होते किंवा जे बाजूला असणारे सुद्धा जे तरुण लोक होते, त्यांची भाषणं ऐकणं, विरोधी मताचा आदर करणं, विरोधी पक्षांचा आदर करणं, त्यांची मतं समजावून घेणं, त्याप्रमाणे त्यानुसार योग्य वाटल्यास त्याच्यानुसार आपल्या धोरणामध्ये सुधारणा करणं, ही नेहरूंची भूमिका होती. एक दिवस लोकसभा अध्यक्ष दादासाहेब मावळणकर यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव आला होता. त्यावेळी हा ठराव मांडताना समर्पक कुठल्याही प्रकारचा युक्तिवाद नव्हता, काही पुरावे नव्हते. त्यामुळे नेहरूंनी ही आठवण करून दिली, की लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव आणायचा असेल, तर काहीतरी कारण द्यायला लागतं समर्पक आपल्याला. आणि हे त्यांनी विरोधी पक्षांना सुद्धा, विरोधी नेत्यांना त्यांना पटेल अशा पद्धतीने समजावून सांगितलं त्यांनी. कुठेही असा तुम्ही शत्रू आहात माझे, प्रतिस्पर्धी आहात, दुश्मन आहात, तुम्ही राष्ट्रद्रोही आहात, अशा प्रकारचा कुठलाही व्यवहार, अशा प्रकारची भाषा नेहरूंनी केली नाही. मला वाटतं की पंडित नेहरू मुक्त, काँग्रेस मुक्त भारत ज्यांना करायचा असेल, त्याने अवश्य करावा. तो काँग्रेस मुक्त भारत तर ते जवळ आता करतच आलेत की काय, असं कोणी म्हणू शकेल. परंतु नेहरू मुक्त भारत करताना म्हणजे जसं संसदेचं सगळं स्वरूप बदलायचं, चेहराच बदलून टाकायचा आणि तो सगळा नेहरूंचा इतिहास पूर्ण गाडून पुसून टाकायचा. ही मोदींची इच्छा आहे, ठीक आहे, त्यांची इच्छा आहे. पण त्यांनी नेहरूंपासून काही गोष्टी शिकून घ्यायला हरकत नाही. सगळेच काही नेहरू तुम्हाला वाईट वाटत असतील, तर ते तुम्हाला लखला तुमची काही जी काही मतं आहेत ती. पण मी असं सांगेन, आवाहन करीन, की नेहरूंचा हा जो लोकशाहीवादी स्वभाव जो आहे, नेहरूंचा दिलदारपणा, व्यापकपणा, हा जरा तुम्ही घ्या. विश्वबंधुत्वाच्या गोष्टी आपण करता, स्वतःला विश्वगुरू म्हणता. रवींद्रनाथ टागोर यांचा तुम्ही उल्लेख केला. शांतिनिकेतनच्या ना संबोधून तुम्ही मोठं भाषण केलं. तेव्हा तुम्ही हे विसरलात मोदीजी, की रवींद्रनाथ टागोर
किंवा ज्यांना टागोर म्हणतात, पण ठाकूर आहेत. रवींद्रनाथ ठाकूर हे विश्वशांतीच्या, विश्वबंधुत्वाच्या बाजूचे होते. त्यांना राष्ट्रवादाच्या नावाखाली संकुचितपणा, अतिराष्ट्रवाद, उन्माद हा अजिबात मान्य नव्हता हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता शेतकरी आंदोलनाबाबत सुद्धा मोदीजींनी अशी ठाम भूमिका घेतलेली आहे, की काय वाटेल ते झालं तरी आम्ही आमचं म्हणणं, आमचा मुद्दा सोडणारच नाही. काही हो तिथे. आणि म्हणून नरेंद्र तोमर जे कृषी मंत्री आहेत, मध्यंतरी असं आलं होतं, की त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तर मी एक पोस्ट टाकली होती, की त्यांच्या डोळ्यात पाणी अशामुळे आलं असेल, कदाचित त्यांना शेतकऱ्यांचे मुद्दे मान्य असतील, पण मोदी शहानी सांगितलंय, की नाही काय ऐकायचंच नाही तुम्ही. त्यामुळे इकडे आड, तिकडे विहीर अशी त्यांची स्थिती झाली असेल. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं असेल, की मोदींनी सांगितलं असेल, की वाटाघाटीमध्ये आडमुठीच भूमिका घ्यायची. शेतकऱ्यांनी काय वाटेल केलं ते शेतकऱ्यांच्या आपण आपल्या शेतकऱ्यांच्या म्हणण्याला प्रतिसाद द्यायचा नाही. आपण त्यांना एक मर्यादा आखून दिली, याच्यापुढे जायचं. आणि त्यामुळे त्यांचीच कोंडी झाली आहे आणि त्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. पण सर्वोच्च न्यायालयाने जे काही सांगितलंय ते बघा, की तुम्ही तुमचा एक प्रकारे सांगितलंय, की तुम्ही तुमचा इगो बाजूला ठेवा. तुमचा हट्टीपणा, आडमुठेपणा बाजूला ठेवा. राजकारणामध्ये सत्ताधारी पक्षाला संवेदनशील असायला लागतं. लोकांच्या म्हणण्याला, लोकांच्या अश्रूंना, दुःखांना प्रतिसाद द्यावा लागतो. लोकांना एखादा मुद्दा पटत नसेल, इतके दिवस जे आंदोलन चालू आहे, ते पटत नाहीये. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, की म्हणे हे आंदोलनातनं आता गर्दी कमी होत चाललेली आहे. शेतकरी आता बाजूला पडत चालले. शेतकरी त्याच्या सुरुवातीला म्हणे गर्दी होती, आता ती कमी कमी होत चालली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल वारंवार शंका घ्यायच्या, त्यांच्या विरुद्ध वेगवेगळे आरोप करायचे. आणि आता बघा, की देवेंद्र फडणवीस यांचे सारखे नेते, राज्य स्तरावरचे नेते सुद्धा प्रधान सेवकांच्या सुरात सूर मिसळत आहेत. एक प्रकार ही शेतकरी विरोधाचीच भूमिका फडणवीसांनी घेतलेली आहे. त्यांना दिसत नाही, की लाखो लोकं तिथे हजर आहेत अजून. कशा प्रकारे हे आंदोलन जिद्दीने चाललंय, एक शब्द कौतुकाचा नाही त्याच्याबद्दल. हा हट्टीपणा जो आहे ना, हा मोदीजींकडनं देवेंद्रजींपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणून देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांच्या विरुद्ध आरोप होते. पण ते क्लीन चिट देत होते आणि त्या आरोपांना त्यांनी कुठलाही प्रतिसाद म्हणजे क्लीन चिट दिली आणि कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांनी केली नाही. आणि हेच गृहस्थ जेव्हा एकनाथराव खडसे जेव्हा पक्षातून बाहेर गेले, तेव्हा मात्र त्यांच्या विरुद्धच्या केसेस बाहेर यायला लागल्या. आता ही भूमिका जी आहे आडमुठेपणातून, संकुचितपणामधनं आलेली आहे, जी मोदीजींची भूमिका आहे आणि राज्यातल्या अशा प्रकारच्या नेत्यांपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आता मोदीजींच्या हट्टीपणाचे मी काही उदाहरण सांगतो. उदाहरणार्थ सीए आंदोलन जे होतं, त्या सीए विधेयक ज्या पद्धतीने पास झालं, त्या विरोधी अनेक काँग्रेस असेल, तृणमूल काँग्रेस असेल, द्रमुक असेल, अनेक पक्षांनी आवाज उठवला. पण सरकारनं ते म्हणणं मानलं नाही आणि दामटून विधेयक मंजूर करून दिल्लीमध्ये आंदोलन झालं. त्या प्रश्नावरती दंगल झाली. पण सरकारने माघार घेतली. एवढंच नव्हे तर बांगलादेशचे गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री दिल्लीमध्ये येणार होते. त्यांनी आपला दौरा रद्द केला. भारताचे आणि बांगलादेशचे संबंध जे सलोख्याचे होते, त्यामध्ये कुठेतरी मिठाचा खडा पडला. पण नरेंद्र मोदींनी माघार घेतली नाही. रेटून ते गेलं. 370वा कलम जे रद्द केलं, त्यावेळी कोणाशीही कसलीही चर्चा न करता त्यांनी दामटून ते कायदा हे 370 कलम हटवलं. काय वाटेल ते झालं, ते आम्ही माघार घेणार नाही, असं त्यांनी सांगितलं. चर्चा करणार नाही, संवाद करणार नाही, विरोधकांना आत टाकू, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. हे एक उदाहरण. अजून एक त्यांच्या हट्टीपणाचं उदाहरण. ज्यावेळी गुजरात दंगे झाले, नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते. त्यावेळी सी-आय-आय ही जी उद्योग जगांची
उद्योगपतींची संघटना आहे, मोठी संघटना आहे देशात. त्या संघटनेचे 2 सदस्य आणि 2 मोठे उद्योगपती दीपक पारेख आणि राहुल बजाज यांनी या दंगलींबद्दल टीका केली आणि एक प्रकारे नरेंद्र मोदींना रास्तपणे त्यांनी दोष दिला त्याबद्दल. त्यांचं पूर्ण फेल्युअर ते दंगे काबूत आणण्यामध्ये होतं. उलट दंग्यांना प्रोत्साहन कोणी दिलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यावर त्या 2 उद्योगपतींनी टीका केल्यानंतर मोदी भडकले आणि त्यांनी सी-आय-आयच्या विरोधात पूर्णपणे भूमिका घेतली. मग सी-आय-आय शेवटी उद्योगपतींची संघटना, सरकारशी पंगा घेऊन चालत नाही. त्यामुळे त्या सी-आय-आयचे त्यावेळचे जे प्रमुख होते तरुण दास, ते अरुण जेटलींना भेटले आणि सांगितलं की काहीतरी तुम्ही करा. अरुण जेटलीनी सांगितलं की मोदीजींनी सांगितलंय की माफीनामा लिहून द्या तरच मी तुमच्याशी चर्चा करीन, नाहीतर मी तुमच्यावर बहिष्कारच टाकणार. शेवटी उद्योगपती पडले, त्यांनी माफी म्हणजे सी-आय-आयनी एक प्रकारे दिलगिरी प्रदर्शित केली, माफी मागितली आणि मगच सी-आय-आयशी गुजरात सरकारचा काहीतरी व्यवहार किंवा नातं संबंध प्रस्थापित होऊ शकलं. हा मोदीजींचा हट्टीपणा बघा. मोदीजींनी गुजरात दंगलींमध्ये त्या काबूत आणण्यामध्ये आम्हाला अपयश आलं. हे अजिबात मान्य केलं नाही. त्याबद्दल माफी मागितली नाही. उलट आडमुठी भूमिका घेतली आणि उद्योगपतींना वाकायला लावलं. हा मोदीजींचा स्वभाव आहे. वास्तविक उद्योजकांनी जर टीका केली असेल, का टीका केली? की दंगलींमुळे कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती बिघडते, गुंतवणूक कमी होते, उद्योगपती, व्यापारी यांना व्यवसाय, उद्योग करण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. शांतता असेल तिथेच विकास होतो. हे साधं गणित आहे. हा साधा अनुभव आहे. ही गोष्ट कोणी मांडत असेल, तर त्याच्याशी पंगा घेण्याचं कारण काय? तो शत्रू आहे का उद्योगपती तुमचा? पण मोदीजींचा हा स्वभाव कसा आहे हे लक्षात घ्या. मी नेहरूंचा स्वभाव आपल्याला सांगितला आणि मोदीजींचा स्वभाव सांगितला. अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. भूमी अधिग्रहण कायदा रेटून आणण्यात आला पहिल्यांदा. जबरदस्तीने आणण्यात आला. प्रचंड टीका झाली त्याच्यावरती. पण त्यांनी तो कायदा रेटला. शेवटी सरकारला इथल्या शेतकऱ्यांनीच ठिकाणावरती आणलं. पण मोदीजींनी ते रेटून दिलं बघा. हे उदाहरण आहे आपल्यासमोर. शेतकऱ्यांच्या विरोधातली भूमिका तेव्हा घेतली होती मोदीजींनी. आणखीन एक उदाहरण सांगतो. ज्यावेळी नोटाबंदी झाली, तेव्हा त्यांनी काय सांगितलं होतं, की देशामधला काळा पैसा याच्यामुळे नष्ट होईल. एवढंच नव्हे, तर त्यांनी असं प्रचार सुरू केला, व्हिडिओ व्हायरल केले, की वाराणसीमध्ये, गंगेमध्ये काळा पैसा ज्यांच्याकडे आहे ते त्यांच्या नोटा बुडवत आहे, कोणी गटारात टाकतायत, सगळं गंगार्पण करतायत. झाला काळा पैसा गेला देशात, असं सांगितलं. खोटा प्रचार करण्यात आला. प्रत्यक्षात काय झालं? नोटाबंदीमुळे काही जणांचे जीव ज्यांना गमवावे लागले लाईनमध्ये उभे राहून आणि 99% नोटा ज्या आहेत त्या पुन्हा आल्या बँकांकडे. याचा अर्थ काळा पैसा जो होता, तो काहीतरी 16,000 कोटी वगैरे तेवढाच काळा पैसा नष्ट झाला. म्हणजे देशामध्ये एकूण काळा पैसा किती असतो, ज्याच्यामध्ये 1% सुद्धा काळा पैसा नष्ट झाला नाही. पण असंघटित क्षेत्र उद्ध्वस्त होत असताना, शेतमजूर, कामगार यांची पूर्णपणे वाट लागत असताना लोक ओरडून सांगत होते, की ही नोटाबंदी करू नका. तज्ञ सांगत होते. रघुराम राजन यांच्यापासून अनेक जण. पण मोदीजींनी ते ऐकलं नाही. हा हट्टीपणा जो आहे, म्हणून मी हट्टयोगी मोदी असं म्हणतो. हट्टयोगी मोदी, हट्टी मोदी. अजून एक उदाहरण सांगतो, की वल्लभभाईंचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभा करायला कोणाचीच हरकत नाही. पण त्यासाठी 3,000 कोटी रुपये तुम्ही खर्च केले. त्यावेळी आंदोलन झालं होतं. पण अमेरिकेतल्या स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्याच्या पेक्षा मोठा पुतळा आपला पाहिजे. म्हणून शेतकरी ज्यांच्या जमिनी गेल्या त्यासाठी त्यांचा विरोध असताना, आदिवासींचा विरोध असताना, सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध असताना, विरोधी पक्षांचा विरोध असताना मोदीजींनी ते ऐकलं नाही आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा झाला. त्याचप्रमाणे संसदेचं जे नूतनीकरण चाललंय त्यावेळी सुद्धा अशाच प्रकारे हट्टी भूमिका घेण्यात आली.
20,000 कोटी रुपयांचा चुराडा करून हे नवीन संसदेचं संपूर्ण संकुल, संपूर्ण सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट आता तिथे साकार होणार आहे. त्यामध्ये पर्यावरणाची नासाडी होणार आहे. हेरिटेजची हेरिटेजवरती डाग येणार आहे. हेरिटेज इमारती जमीनदोस्त होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची गैरसोय होणार आहे, लोकांची गैरसोय होणार, पण मोदीजींना त्याचं काहीही पडलेलं नाही. कारण त्यांना जुना इतिहास पुसायचा आहे आणि आपलं नाव अनेक दशकं राहावं यासाठी त्यांनी हा प्रकल्प हाती घेतला. हट्टीपणाचा हा आणखीन एक नमुना. तोच नमुना मी तुम्हाला सांगितलं, की तो जी बाबत तोच हट्टीपणाचा आणखीन एक उदाहरण मिळते जी-एस-टीचं उदाहरण. अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो, की आंध्रच आंध्रचे जेव्हा जेव्हा विभाजन झालं, त्या विभाजनाच्या वेळी काय झालं, की जेव्हा एखाद्या राज्याचं विभाजन होतं, तेव्हा काही निकषावरती राज्यांचं क्षेत्र वाटलं जातं आणि संपत्तीचं वितरण होतं. त्या सगळ्या व्यवहारामध्ये एक लोकसंख्येचा निकष लावण्यात आला आणि एक निकष दुसरा लावण्यात आला, की संपत्तीचं वाटप करणं. आंध्रचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे जेव्हा आघाडीमध्ये होते म्हणजे रालोआ आघाडीमध्ये अतिशय विश्वासू सहकारी म्हणून मोदीजी आणि अगोदरचे भाजपचे नेते त्यांचं कौतुक करत होते. त्यांनी असं सांगितलं, की जेव्हा जी देणी राज्यांवरती आहे, म्हणजे आंध्रचं विभाजन होऊन तेलंगण आणखीन एक राज्य झालं. देणी जेव्हा आपण विचारात घेतो, तेव्हा देणी देताना हा लोकसंख्येचा विचार करण्यात आला आणि त्याच्यामुळे काय झालं, की बघा उत्पन्न होतं जे आहे ते आंध्रचं 46% होतं. हां. आणि लोकसंख्या जी होती आंध्राची 56% होती. पण देणी कोणत्या राज्याने किती देणी द्यावी, ती शिरावर घ्यावी, यासाठी लोकसंख्येचा निकष लावण्यात आला. त्यामुळे आंध्राला फटका बसला. हां. आंध्राला फटका बसला आणि मालमत्तेचं जे आहे निकष लावताना मात्र आंध्राचा विचार करण्यात आला नाही. तेलंगणला झुकतं माप देण्यात आलं आणि त्यामुळे आंध्रचं 3800 कोटी रुपयांचं नुकसान झालं. शिवाय मागास राज्याचा दर्जा आम्हाला द्या, द्या असं ओरडून सांगत होते. चंद्राबाबू नायडू, तेलुगू देसम, पण ते ऐकलं नाही. आणि मग चंद्राबाबू नायडू बाहेर पडले. पण आपल्या एका विश्वासू सहकार्याचं म्हणणं किंवा आंध्रच्या जनतेचं म्हणणं ऐकावं असं मोदीजींना वाटलं नाही. हे आणखीन एक उदाहरण. हे आंध्रचं झालं. आता मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो, की जे उदाहरण आहे महत्वाचं ते कोरोनाच्या पॅकेजच्या संदर्भात. कोरोना संबंधी वेगवेगळी पॅकेजेस आपल्याला माहिती आहे, की निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदा घेऊन दिली, जाहीर केली आणि त्यामुळे बजेट जे होतं गेल्या वर्षी मांडलेलं ते बजेट आणि नंतर नंतर जी सगळं त्या बजेटचं स्वरूपच बदललं. या वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेऊन ज्या अनाउन्समेंट्स करण्यात आल्या त्यामुळे. पण मुख्य मागणी अशी होती, जी कौशिक बसू असतील, रघुराम राजन असतील, अरविंद सुब्रमण्यम असतील, पी. चिदंबरम असतील, अमर्त्य सेन असतील, अ, आपले नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ तेही होते याच्यामध्ये. त्या सगळ्यांनी अशी सूचना केली होती, की आज तुम्ही लोकांच्या हातात थेट पैसा मिळेल अशी व्यवस्था करा. थेट पैसे त्यांच्या खात्यामध्ये द्या. म्हणजे त्यांच्या खिशात पैसे येतील, मागणी निर्माण होईल आणि मागणी निर्माण झाल्यानंतर उत्पादन आणि व्यापाराला चालना मिळेल. टाळेबंदीमुळे उत्पादन आणि व्यापार खंडित झालाय. मुख्य म्हणजे गोरगरीब आणि असंघटित क्षेत्र, शेतमजूर, कामगार यांचं फार मोठं नुकसान झाले आहे. त्यांना जगणं मुश्किल झालंय. त्यांच्या खात्यामध्ये थेट पैसा द्या. वारंवार मागणी करूनही उद्योगपतींनी सुद्धा काही बजाज यांच्यासारख्या उद्योगपतींनी ही मागणी केली, पण ऐकली नाही, ऐकलं नाही. त्यांनी बँकांच्या माध्यमातनं उद्योजकांना पैसा मिळेल अशी व्यवस्था केली. गॅरंटी दिली सरकारची, पण थेट उद्योजकांच्या हातात पैसा देणं, शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची ती किसान सन्मान योजना ती वेगळी होती. पण शेतमजुरांच्या खात्यामध्ये पैसा देणं, स्थलांतरित मजुरांच्या खात्यात पैसे देणं मोठ्या प्रमाणामध्ये हे केलं नाही. आणि मग काय झालं? बघा
अर्थतज्ञ जे इशारा देत होते की यामुळे मंदी येईल आणि प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी होईल. तसंच घडलं. आपली अर्थव्यवस्था गर्तेत गेली. जी अर्थव्यवस्था 6-7% विकास दर होता, ती अर्थव्यवस्था उणे अवस्थेमध्ये पोहोचली. उणे 9% पोहोचली ती. बेरोजगारीने उच्चांक गाठला. गरिबी वाढली, विषमता वाढली. पण मोदीजींनी जी मूळ सूचना होती, ती मागणी मान्य केली नाही. आणि त्यामुळे ती जर मागणी मान्य झाली असती, तर आज भारतीय अर्थव्यवस्था थोडी तरी हळू आता थोडी तरी तिच्या जीवात जीव येतोय. ती अगोदरच जीवात जीव आला असता. असंख्य लोकांचं जगणं सुसह्य झालं असतं. असंख्य लोकांना नोकऱ्या मिळाल्या असत्या. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं असतं, शेतमजुरांचं वाढलं असतं, कामगारांचं वाढलं असतं, मध्यम वर्गाचं वाढलं असतं, पण ते करण्यात आलं नाही. त्या उलट काय झालं, की लिक्विडिटी अर्थव्यवस्थेमध्ये लिक्विडिटी निर्माण करण्यात बँकांना रिझर्व्ह बँकेने स्वस्तामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पैसा दिला. पण बँकांकडे पैसा येऊन उपयोग काय? उद्योजकांना तो कर्ज घेण्यात इच्छाच नसेल. काय इच्छा नव्हती? कारण मागणी नव्हती. का नव्हती मागणी? कारण सर्वसामान्य गोरगरिबांकडे पैसा नव्हता. त्यांच्याकडे मागणी नसेल, तर बँकांचं कर्ज घेऊन उद्योगधंद्यामध्ये टाकेल कशाला ते? तसंच घडलं ते. आणि त्यामुळे मग काय झालं, की बँकांकडे जो रिझर्व्ह बँकेने जो त्यांना मुबलक पैसा उपलब्ध केला होता, तो पैसा बँकांना परत काय करायला लागतं, त्या पैशाचं करायचं काय? मग तो पुन्हा त्यांना रिझर्व्ह बँकेत ठेवायला लागला. म्हणजे 4% जो पैसा मिळाला, तो त्यापेक्षा 3.25 3.5% त्यांना परत रिझर्व्ह बँकेकडे ठेवायला लागला. त्यामध्ये त्यांचं नुकसान झालं बँकांचं. याला जबाबदार हे नरेंद्र मोदी आहे. आणि म्हणून हे सगळे प्रश्न जे आहेत, हे सगळे प्रश्न त्यांच्या हट्टीपणामुळे निर्माण झाले. मी आपल्याला परत सांगतो, की वल्लभभाई पटेलांचं मी मगाशी उदाहरण सांगितले, नोटाबंदी असेल, जी असेल, भूसंपादन असेल, आंध्र विभाजन, सी असेल, कोरोना पॅकेज असेल, परीक्षा घेण्याच्या वेळेला जेईई परीक्षा, नीट परीक्षा त्याबाबत सुद्धा सप्टेंबरमध्येच घेणार म्हणजे घेणार असा हट्ट धरून बसले होते. विद्यार्थ्यांच्या मनावर केवढा ताण आला होता त्यावेळी कोरोनाच्या काळामध्ये. काय झालंय? कशासाठी हे केलं? महाराष्ट्राची अनेकदा मागणी करूनही महाराष्ट्राला जी-एस-टीचा वाटा द्यायचा नाही. शेवटी सगळ्या राज्यांनी मागणी केली, की आम्हाला आता तुम्ही जी-एस-टीचा वाटा अधिक द्या किंवा आम्ही कर्ज उभारण्याऐवजी तुम्ही कर्ज उभारा आणि मग ते आम्हाला द्या. कारण तुम्हाला केंद्र सरकारला स्वस्तामध्ये कर्ज उपलब्ध होतं, जास्त कर्ज उपलब्ध होतं. हे खूप वेळा मागणी केल्यानंतर हे मान्य करावं लागतं. नाहीतर सरकार ठाम भूमिका घेत होतं. आम्ही म्हणू तेच, आम्ही म्हणू त्याचप्रमाणे आर्थिक धोरण चालेल, आम्ही म्हणू त्याप्रमाणे सामाजिक धोरण चालेल, आम्ही म्हणू त्याप्रमाणेच आता लव्ह जिहाद हाही प्रश्न आहे. लव्ह जिहादच्या केसमधनं हे कायदे केले. या लव्ह जिहादच्या प्रकरणावरनं अनेकांवरती जे निष्पाप आहेत, ज्यांनी कायदेशीरपणे लग्न केलेलं आहे, त्यांना सुद्धा त्रास दिला जातोय. परवा ते एक उदाहरण असं आलं, की एक मुलगी गावातनं दुसरीकडे गेली होती आणि ती जेव्हा परत आली, अंधार झाला तेव्हा तिचा एक मित्र होता. दोन वेगवेगळ्या धर्माचे होते. तिने त्याला साथीला घेऊन ती घरी गेली. लग्नाचा काही विषयच नव्हता. तर लव्ह जिहादच्या प्रकरणावरती केस टाकून त्या मुलाला उत्तर प्रदेशमध्ये तुरुंगात टाकण्यात आलं. आता हे जे आहे, निरपराधांना हा जो त्रास दिला जातोय, लव्ह जिहादचे जे कायदे काही राज्यांनी केलेले आहेत, काही जण करण्याच्या स्थितीत आहेत. भाजप शासित राज्यात. त्याबाबत पंतप्रधानांनी कुठल्याही टीकेची दखल घेतली नाही. कुठल्याही म्हणजे मुलाच्या पालकांना काय वाटतं याबद्दल त्याची दखल घेतली नाही. निरपराध लोकांना त्रास दिला जाते, मारझोड केली जाते, धमक्या दिल्या जातात, त्याबद्दल काहीही एक शब्दही ते बोलले नाही. याचं कारण नरेंद्र मोदींना असं वाटतं आहे, की ते इतके महान नेते आहेत, की ते कुठलीही चूकच करू शकत. बघा, ज्या इंदिरा गांधींवर, राजीव गांधींवरती, नेहरूजींवरती टीका या लोकांनी केली,
की अनेक योजना त्यांच्या नावाने चालवल्या आहेत काँग्रेसवाल्या. ठीक. मी त्याचं अजिबात समर्थन करणार. प्रत्येक योजना या लोकांच्याच या नेत्यांच्याच नावाने चालवणं हे चूकच होतं. परंतु आज जर तुम्ही बघितलं, भारतीय जनता पक्षाच्या राज्यात कितीतरी योजना केवळ पंतप्रधान अमुक योजना, पंतप्रधान तमुक योजना. प्रत्येक योजना पंतप्रधानाच्या नावाने. हे काय? मग काँग्रेस आणि तुमच्यामध्ये गुणात्मक फरक काय आहे? काय आहे? हे का केलं जातंय? तर माझा दबदबा सगळीकडे असला पाहिजे. म्हणून जर तुम्ही बघा, विमानतळ बघा, रस्त्यात बघा, कुठेही बघा तुम्ही. बॅनर्स, पोस्टर्स, बिलबोर्ड सगळीकडे जे आहेत ते नरेंद्र मोदींचंच नाव असतं. नरेंद्र मोदींचाच गजर सुरू असतो. भारतीय जनता पक्षामध्ये नितीन गडकरी चांगलं काम करतात. राजनाथ सिंग चांगलं काम करतात. इतर काही मंत्री आहेत. त्या लोकांचं नाव होत नाही. जाहिराती ज्या असतात, आपण बघा जाहिरातीचा प्रचार प्रचार भारतीय जनता पक्षाने जेवढ्या जाहिराती केलेल्या आहेत, नरेंद्र मोदींचा चेहरा त्या प्रत्येक जाहिरातीमध्ये असतो, तेवढ्या जाहिराती तेवढा खर्च कोणीही केलेला नाही. आणि हे सगळं चालतं आहे ते एकाच माणसाचं नेतृत्व, एकच माणूस पक्षापेक्षा, देशापेक्षा मोठा व्हावा, याचे हे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. आणि हे अतिशय वाईट आहे. भारतासारख्या 21व्या शतकातल्या भारतासारख्या देशात हे बिलकुल शोभणारं नाही. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गांधीजींच्या देशामध्ये हे बिलकुल शोभणारं नाही. पण हे चालू आहे. हे तुम्ही समजावून घ्या नीट, की याला आपण एक प्रकारे लोकशाही आहे आपल्याकडे. पण एकाधिकारशाही कशाप्रकारे सुरू आहे. लोकशाहीच्या परिवेशातली ही एकाधिकारशाही आहे. एकाच माणसाची ही शाही आहे. आणि म्हणून मोदीजींना आज सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला जे फटकारलंय, त्यावरून मोदी सरकारने थोडासा धडा असा घेतला पाहिजे, की जेव्हा आपल्यावरती टीका होते, तो टीका करणारा आपला प्रतिस्पर्धी किंवा शत्रू नसतो. आता मोदीजींच्या पद्धतीने बाकीचे नेते ज्या पद्धतीने बोलतात. आज महाराष्ट्रातले एक माजी मंत्री, कृषी खात्याचे मंत्री म्हणाले, की याच्यामध्ये लाल बावटा शिरलेला आहे. घुसले म्हणजे लाल बावटा म्हणजे कम्युनिस्ट पक्ष किंवा कम्युनिस्ट कार्यकर्ते. म्हणजे जो कोणी कोणी खुनी दरोडेखोर आहेत का? ते शिरलेत म्हणजे? त्यांची किसान सभा आहे. कित्येक वर्ष त्यांनी अक्षरशः शेतकऱ्यांसाठी संघर्ष केलेला आहे आणि प्रचंड काम केलेलं आहे. लाल बावटा म्हणजे काय? लाल बावटा काय देशद्रोही लोक आहेत का ते? काय चाललंय हे? कुठली भाषा आहे ही? हा माज आहे, शुद्ध माज आहे. आणि हा माज आहे, तो एक दिवस या देशातील जनता मोडून काढेल, तोडून काढेल आणि यांना जागेवरती आणेल. आज न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने यांना जागेवर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण यांची मस्ती जिरवणं जे आहे, ते शेवटी सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, कामगार, गरीब, गोरगरीब, मध्यमवर्गीय लोक हेच करतात. तेव्हा इतिहासापासून मोदीजी काही शहाणपण शिकणार आहेत की नाही, हे बघावं लागेल. मोदीजी इतका हट्ट बरा नव्हे, इतका आडमुठेपणा बरा नव्हे. तेव्हा हा हट्टयोगी नेता जो आहे, तो कसा वागतोय, हे सर्वसामान्य लोकांनी बघावं आणि आपलं मत बनवावं. सध्या इतकंच. नमस्कार.